तासगाव कोटे महाकाळ म्हटलं की आर पाटलांचं नाव पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या नजरेसमोर येतं. आबांना जाऊन आता बरीच वर्ष झाली, पण त्यांच्याच मतदारसंघात त्यांच्याच पक्षाच्या झालेल्या दोन गटात संघर्ष चालू आहे. शरद पवार गट आणि अजित पवार गट. महायुतीच्या नियमानुसार जो मतदारसंघ ज्या पक्षाने अगोदरच्या निवडणुकीत जिंकला आहे, त्या पक्षाकडे तो मतदारसंघ हा जाणार आहे. त्यामुळे महायुतीमधून अजित पवार आणि त्यांचे राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित उमेदवार जे 10 वर्ष भाजपकडून सांगलीचे खासदार होते, संजय काका पाटील आणि शरद पवार गटाचे अधिकृत उमेदवार आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील हे एकमेकांसमोर या निवडणुकीत लढणार आहेत. पाहूया लढाई तासगावाची. नमस्कार, मी सार्थक पाटील. तुम्ही पाहत आहात जनाकृती. अजित पवार यांनी केलेल्या संजय काका पाटलांच्या निवडीच्या पाठीमागे मुख्य कारण आहे ते म्हणजे यावेळच्या लोकसभा निवडणुकीमध्ये विशाल पाटील, जे की माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू आहेत आणि त्यांनी या निवडणुकीमध्ये अपक्ष उभं राहून आणि भाजपच्या संजय काका पाटील यांना हरवून सांगली जिंकली आहे. त्यामुळे लोकसभेत झालेल्या पराभवाचा फटका संजय काका पाटील यांना बसला आहे. त्यामुळे तर या विधानसभेच्या तोंडावर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात सामील झाले आणि या विधानसभेत आपली उमेदवारी पक्की केली. 2015 मध्ये जेव्हा आर पाटील यांचं निधन झालं, त्यानंतर पोटनिवडणूक होऊन सुमनताई पाटील यांना पूर्ण तासगाव कवठे महाकाळांनी निवडून दिलं. पण आता मात्र त्याच आर पाटलांचे चिरंजीव या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार आहेत. त्यामुळे जनता त्यांच्यावर त्याचप्रमाणे विश्वास आणि माया ठेवेल का, हा मुख्य प्रश्न आहे. भलेही आर पाटलांची प्रतिकृती म्हणून रोहित पाटलांकडे पाहिलं जात आहे, तरी ही निवडणूक त्यांच्यासाठी सोपी जाणार नाही. जसं की संजय काका पाटील यांना सहकार क्षेत्राची पार्श्वभूमी असल्या कारणाने एक मतदार वर्ग हा संजय काकांकडे आहे. सोबतच सांगली लोकसभेमध्ये येणाऱ्या सांगली, खानापूर, तासगाव, कोटे महाकाळ, जत, पलूस, कडेगाव, मिरज हा भाग येत असल्या कारणाने आणि विशाल पाटलांना यावेळच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तासगावमधून भेटलेला पाठिंबा रोहित पाटलांना कोड्यात टाकणार आहे. त्याबरोबर तासगावमध्ये बहुसंख्य मराठा समाज आहे, पण कवठे महाकाळमध्ये धनगर समाजाचा प्राबल्य जास्त आहे. त्यामुळे जातीच्या नावावर देखील निवडणुकीचा निकाल ठरू शकतो. आणि शेवटची गोष्ट म्हणजे अजित पवारांच्या मध्यस्थीने अजितराव घोरपडे आणि संजय काका पाटील यांच्यातील वैर कमी झाला आहे. एवढंच नाही तर संजय काका पाटील यांच्यासाठी स्वतः अजितराव घोरपडे हे प्रचार करताना दिसत आहेत, ज्यांनी कधी काळी संजय काकांवर शाब्दिक शस्त्र सोडले होते. पण राजकारणात कोणीही कायमचे शत्रू किंवा मित्र नसतं, हेच खरं. रोहित पाटलांना मात्र सहकार क्षेत्राचा वारसा नाही किंवा फार मोठ्या अटीतटीच्या निवडणुकीचा अनुभव नाही, पण तरीही त्यांना या निवडणुकीच्या वेळी स्वतःच्या नावाचा अर्ज भरला आहे. त्याला दोन कारणं. एक तर त्यांना शरद पवार गटाचा खूप मोठा पाठिंबा आहे आणि दुसरं कारण म्हणजे आर पाटलांचा वारसा त्यांना आहे. पण यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट रोहित पाटलांकडे आहे, ती म्हणजे जनसामान्याचे प्रश्न एकदम पोटतिडकीने सोडवण्याची असलेली इच्छा आणि त्यासाठी झुंजण्याची निस्वार्थ वृत्ती ही आर पाटील यांच्याकडून आलेली ही गोष्ट रोहित पाटलांमध्ये ठळक दिसून येते. सामान्य जनतेला सोबत घेऊन राहण्याची इच्छा, मानसिकता पूर्ण महाराष्ट्रात इतर कुठल्याही नेत्यात दिसेल किंवा नाही, पण ही गोष्ट मात्र रोहित पाटलांमध्ये एकदम ठळकपणे जाणवते. सहकाराचा कसलाही पाठिंबा नसताना आबांनी सुद्धा 1990 ते पार 2015 पर्यंत याच मतदारसंघातून सर्व जनतेला सोबत घेऊन निवडणूक लढविल्या आणि जिंकल्याही. हाच आबांचा वारसा आता रोहित पाटलांच्या खांद्यावर आहे. एवढं सगळं असताना देखील त्यांच्या मार्गातील अडथळे काही कमी होताना दिसत नाहीत. जसं की नुकतीच त्या मतदारसंघात उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. त्यात जवळपास 23 उमेदवार आहेत. त्यातील 10 उमेदवार हे वेगवेगळ्या पक्षातून निवडणूक लढवत आहेत, तर 13 उमेदवार हे अपक्ष आहेत. आता यात गोची अशी झाली आहे की 3 उमेदवार हे एकाच नावाने आहेत. ते म्हणजे रोहित पाटील, नेहरू नगरमधून निमणीमधून रोहित राजेंद्र पाटील आणि चिंचणीमधून रोहित रावसाहेब पाटील, जे की सारखंच नाव आहे, रोहित पाटलांसारखंच. अशा प्रकारे 3 जण रोहित पाटील म्हणून मुख्य रोहित पाटलांच्या विरोधात उभे राहणार आहेत. अशा प्रकारच्या खेळीमुळे रोहित पाटलांचा पराभव किंवा अतिटटीचा विजय होणं संभव आहे. पण त्यासाठी त्यांना खूप जास्त प्रमाणात प्रचार करणे गरजेचं असल्याचं अभ्यासक सांगतात. त्यातल्या त्यात लोकसभेच्या निवडणुकीत तुतारी चिन्हामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाला भरपूर नुकसान भोगावं लागलं आहे. राहिला प्रश्न अजित पवारांच्या आबांबद्दलच्या वक्तव्याचा, तर त्याचा फारसा परिणाम निवडणुकीवर होताना दिसत नाही. त्याचं सगळ्यात मुख्य कारण आहे ते म्हणजे आबांची स्वच्छ प्रतिमा. मतदारसंघातील मूळ प्रश्नांकडे जर लक्ष दिलं तर तासगाव कवठे महाकाळमध्ये पाणी समस्या, महागाई आणि बेरोजगारी हे मुख्य प्रश्न आहेत. शेजारच्या कडेगाव पोलीस मतदारसंघात शिक्षण संस्था, सूतगिरण्या आणि मेडिकल कॉलेज, दवाखाने आहेत. पण तासगाव कवठे महाकाळमध्ये
एक साखर कारखाना आणि सूतगिरणीकडे फारसं काही नाहीये. जर या गोष्टी इथे आल्या, रोजगार उपलब्ध होईल, अधिक वेगाने विकास होऊ शकतो. टेंभूच्या पाण्यामुळे सुद्धा यंदाच्या निवडणुकीचं तापमान वाढणार आहे. राहिली गोष्ट अजितदादा पवारांची आणि शरद पवारांची, तर त्यांनी त्यांच्या पक्षांकडून मजबूत उमेदवार उभे करण्याकडे जास्त लक्ष दिलं आहे. कारण सांगली भाग हा नेहमी काँग्रेस राष्ट्रवादीकडेच राहिला होता. परंतु या भागातील भाजपच्या नेत्यांची जे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाराज झाले होते, त्यांना भाजपने आश्रय दिला आणि त्यानंतर झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपचा सुद्धा विजय झाला. त्यामुळे कोणताही भाग हा आता एखाद्या पक्षाचा बालेकिल्ला राहिलेला नाही. काम करणाऱ्या आणि जनतेचे प्रश्न सोडवणाऱ्या उमेदवारालाच आता भविष्य आहे. ही माहिती तुम्हाला आता कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला म्हणजे जनाकृतीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.